नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नोव्हेंबर महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 7वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मित्रशक्ती हा भारत व कोणत्या देशांचा संयुक्त लष्करी सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीलंका. मित्रशक्ती हा भारत व श्रीलंका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आहे आणि या सरावाचं 11वं संस्करण नुकतंच 10 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये कर्नाटकमध्ये बेळगाव या ठिकाणच्या फॉरेन ट्रेनिंग नोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हा युद्ध सराव दहशतवाद विरोधी आणि बंडखोरी विरोधी कारवायांसाठी युनिट्सना प्रशिक्षण देणं, संयुक्त राष्ट्राच्या आदेशांतर्गत शांतता राखणं आणि दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये समन्वय राखणं या उद्देशाने आयोजित केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 श्रीलंका. श्रीलंका मॅपमध्ये इथे आहे श्रीलंका. राजधानी आहे कोलंबो आणि 2 राजधानी आहेत. एक आहे कोलंबो, दुसरी आहे श्री जयवर्धनपुरे कोट्टे. सध्या राष्ट्रपती आहेत अनुरा कुमार दिशानायके आणि सध्या पंतप्रधान आहेत हरिणी अमर सूर्या. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस असहिष्णुतेच्या धोक्यांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि जगात सहनशीलता आणि शांतता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्रसंघाने 1996 या वर्षामध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न, पूर्वोत्तर भारताचा आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळावा 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. पूर्वोत्तर भारताचा आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळावा नुकताच 13 ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये सिक्कीममध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते करण्यात आला असून हा मेळावा पूर्वोत्तर भारतातील पर्यटन क्षमता प्रदर्शित करणं तसंच प्राकृतिक सुंदरता, सांस्कृतिक विविधता आणि साहसी पर्यटनाच्या संधी शोधणं आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक पर्यटन विकासाला प्रोत्साहन देणं या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. सिक्कीम मॅपमध्ये इथे आहे सिक्कीम. राजधानी आहे गंगटोक. सध्या राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री आहेत प्रेम सिंग तमांग. पुढचा प्रश्न, गरुड हा भारत व कोणत्या देशांचा द्विपक्षीय हवाई सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. गरुड हा भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय हवाई सराव आहे आणि या सरावाची आतापर्यंतची 8वी आवृत्ती जी आहे ती नुकतीच फ्रान्समध्ये 16 ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. हा सराव दोन्ही देशांच्या वायुसेनेतील व्यावसायिक संवाद, ऑपरेशनल ज्ञानाची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण वाढवणं या उद्देशाने केला जातो. याची सुरुवात झालेली आहे 2003 या वर्षामध्ये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. फ्रान्स राजधानी आहे पॅरिस. सध्या राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. पंतप्रधान आहेत सेबेस्टियन लोकोमो आणि करन्सी किंवा चलन आहे युरो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मधुमेह या आजाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे या उद्देशाने आयोजित केला जातो, साजरा केला जातो. याची सुरुवात 1991 या वर्षामध्ये इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन या संघटनेकडून करण्यात आली होती आणि हा दिवस म्हणजे 14 नोव्हेंबर हा दिवस इन्शुलिनचा शोध लावणाऱ्या सर फेडरिक बँटिंग यांचा जन्मदिवस देखील आहे आणि यावर्षी हा दिवस डायबिटीज अक्रॉस लाईफ स्टेजेस या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 85व्या. हेनले पासपोर्ट इंडेक्स हा इंडेक्स किंवा हा निर्देशांक जगातील पासपोर्टची क्रमवारी आहे जी पासपोर्ट धारकाला किती देशांमध्ये विजाशिवाय प्रवेश मिळू शकतो यावर आधारित आहे आणि हा निर्देशांक आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या माहितीवर आधारित असून हा निर्देशांक हेनले अँड पार्टनर्स ही संस्था प्रकाशित करते. या वर्षीचा निर्देशांक नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आहे, दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान राहिलेला आहे. भारत या इंडेक्समध्ये यावर्षी 85व्या क्रमांकावर राहिला आहे. गेल्या वर्षी भारत 80व्या क्रमांकावर होता. यावर्षी 2025 मध्ये भारत 85व्या क्रमांकावर राहिलेला आहे. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणता दिवस भारतात दरवर्षी किंवा भारतामध्ये आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15 नोव्हेंबर. 15 नोव्हेंबर हा दिवस बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजाच्या योगदानाला आदरानं स्मरण करणं या उद्देशाने दरवर्षी आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा हा व्यापारी समुदायासाठी एक प्रमुख कार्यक्रम म्हणून भारत सरकारची एक प्रमुख नोडल व्यापार प्रोत्साहन संस्था असलेली इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन ही संस्था आयोजित करते आणि यावर्षी हा मेळावा नुकताच 14 ते 27 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी भारत मंडपम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी या मेळाव्याचं हे आतापर्यंत 44 संस्करण होतं आणि थीम आहे एक भारत श्रेष्ठ भारत. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेले वैद्येश्वरन राजारामन कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संगणक शास्त्रज्ञ. हे बघा, हे होते वैद्येश्वरन राजारामन. हे एक भारतीय संगणक शास्त्रज्ञ एक लेखक होते आणि यांनी भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध किंवा महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांच्या याच कामगिरीसाठी त्यांना 1998मध्ये पद्मभूषण आणि 1976मध्ये शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं आणि यांचं आता नुकतंच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला बुकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डेव्हिड साजले. डेव्हिड सजले यांना नुकतंच हा 2025चा बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला दिला जाणारा एक पुरस्कार आहे, जी कादंबरी युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेली आहे आणि हा पुरस्कार सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारापैकी एक मानला जातो. स्वरूप आहे 50,000 पाऊंड. नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 114व्या वर्षी निधन झालेल्या सालुमरादा थिमक्का कोण होत्या? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्यावरणवादी. सालुमरादा थिमक्का या कर्नाटकमधील एक पर्यावरणवादी होत्या. यांना वृक्षमाता म्हणून देखील ओळखलं जायचं. त्यांनी आणि त्यांच्या पतीनं सुमारे 80 वर्षाहून अधिक काळामध्ये 400पेक्षा जास्त वडाच्या झाडांची लागवड केलेली आहे. सोबतच इतरही अनेक त्यांनी झाडांची लागवड करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या पर्यावरणाच्या संवर्धनातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 2019मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये 8000पेक्षा जास्त झाडांची लागवड व जोपासना केलेली आहे आणि यांचं नुकतंच आता वयाच्या 114व्या वर्षी निधन झालेलं आहे. उत्तर असेल त्या एक पर्यावरणवादी होत्या. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, साकुराजिमा हा खालीलपैकी कोणत्या देशातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जपान. साकुराजिमा हा ज्वालामुखीचा येतो जपानमधील एक सर्वात सक्रिय असा ज्वालामुखी आहे आणि या ज्वालामुखीने नुकताच भीषण असा विस्फोट झालेला आहे ज्वालामुखीने. यामुळे जपानमध्ये आकाशामध्ये तब्बल 4400 मीटरहून उंच राख, धूर आणि आगीचे लोट उसळले होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 जपान. जपान मॅपमध्ये इथे आहे जपान, राजधानी आहे टोकियो, सध्या पंतप्रधान आहेत सानाई ताकाईची या पंतप्रधान आहेत जपानच्या आणि चलन आहे जापनीज येन. यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न होता, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 ऑक्टोबर. 9 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 2025चा ICC महिला विश्वकप कोणी जिंकला आहे? ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.